आफ्टरनून भाई लोग और भाई लोग के नाम आने बहन लोग. आजचा विषय कसा आहे नाही का, म्हणजे खूप टायमानंतर 1 वीक नंतर परत एकदा ब्लॉग येतोय पद्धतशीरमध्ये तुमचं राहुल ड्रेसिंगमध्ये नाही का. आज थोडा धार्मिक ब्लॉग होणार आहे आणि 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 लेट टायमानंतर बॅक टू पवेलियन. माझ्यासोबत आले राहुल साहेब. आम्ही चाललोय वाळकेश्वरला. आज संपाषष्ठी असल्यामुळे तिथे खंडोबाच्या मंदिरामध्ये फार मोठा उत्सव असतो. आम्ही आता तिथे थेट वाळकेश्वरला जाणार. कुठे चाललेत बोला? वाळकेश्वर खंडोबा. तिकडे काय असतं? संपाषष्ठी असल्यामुळे आज खंडोबाचा फार मोठा उत्सव होतो तिथे दरवर्षीप्रमाणे. अत्यंत बोला बोला मोठ्या प्रमाणात तिथे भाविक येतात आणि आज रात्री जागरण देखील असतं खंडोबाचं. आता आम्ही ते निघालो वाळकेश्वरला. एलकोट एलकोट जय मल्हार. जय मल्हार. आता आम्ही नेहमीप्रमाणेच CSTला आम्ही आलेलो. तुम्ही बघू शकतात हा बस स्टॉप आहे. तुम्ही गणपतीच्या टायमाला पण बघितला असेल जेव्हा विसर्जनाचा टायमिंग होता. हे बघा हे बस स्टॉप आहेत. तर तिकडे आम्ही पोचू. बाकीचं स्टे ट्यून. तर तुम्ही बघू शकतात पद्धतीने मी उतरलो आहे बघा. ही बस होती आमची वाळकेश्वरला यायची. ह्या बसने आम्ही आलो होतो आणि बघू शकतात मी आणि साहेब आलेलो आहे. आता किती वेळ इथून पुढे जायची? 2 मिनिटाच्या अंतरावर. 2 मिनिटाच्या अंतरावर. हे तुम्ही बाकी सगळे बघू शकतात. हे पण आमच्याच बसमध्ये बसले होते सर्व. आहे ना आहे ना. 2 मिनिटं खरोखर या. हा ब्लॉग 2 मिनिटं या. महिलाकडे सांगा महिला मंडळ. हे आमचं सर्व गिरगावचे महिला मंडळ साधाप्रमाणे यंदाही खंडोबाच्या दर्शनासाठी संपाषष्ठीचा मोठा उत्सव होतो इथे. संपूर्ण मुंबई महाराष्ट्रातून लोक इथे दर्शनासाठी येतात. एलकोट एलकोट जय मल्हार. चला तर आम्ही आता तुम्ही पण माझ्यासोबत चला. तोपर्यंत स्टे ट्यून. तर तुम्ही बघू शकता मी त्या मंदिरामध्ये आलेलो आहे. हे असं काहीतरी बाहेरून आहे. तर बघू शकतात. तर आता पोहोचलेलो. आता मंदिरात नारळ बिरळ घेतो आम्ही. आता मग पुढे जातो आतमध्ये. असं काहीतरी रोड आहे आणि रोडच्याच बाजूला असं मंदिर आहे आणि बॅक साईडला असं. मी आणि ते चपला काढतोय साहेब आणि मी. चपला काढूनच जावं लागेल. ते लाईनमध्ये लागतो आता. आणि त्या काय नारळ घेतलेले फक्त आम्ही. इथून लाईन आहे काय? एवढ्या लांब जाते साहेब बोलताय संध्याकाळपर्यंत. तिथपर्यंत लांब लाईन जाते. आता नशीब आहे की लवकर आले आम्ही सगळेजण. या 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 या. बघा असं काहीतरी मंदिर. ओके ओके ओके. बघू शकता दर्शन बिर्शन झालेलं आहे. जास्ती शूटिंग मी काढली नाही कारण की तिथे अलाउड नाही शूटिंग काढायला. तर हे बघा परत मी तुम्हाला दाखवतो. असं काहीतरी आहे. ओके असं काहीतरी जागृत देवस्थान आहे. मुंबई महाराष्ट्र. मुंबई महाराष्ट्र पूर्ण फेमस आहे. आणि असं असं रस्त्यावरती तुम्ही बघू शकता रोडवरती आहे. वाळकेश्वर राजभवन येते. आणि आता अजून एक आहे तिकडे आम्ही थोडंसं ते तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगमध्ये कळेल. ते दुसरा पण ब्लॉग आम्ही बनवणार एका गोष्टीचा. तर स्टे ट्यून सोबत राहा जोडून राहा. तोपर्यंत भेटूच मग तुम्हाला. बघू शकता असं काहीतरी आहे. मी तुम्हाला दाखवतो. माझ्या असं काहीतरी बघू शकता तुम्ही. एक मिनटं. इथे प्रसाद म्हणून भंडारा ते खातो आम्ही संस्थेकडून. तर आम्ही दोघांनी पण घेतले. तुम्ही बघू शकतात. आता चला पुढं जायचं. आता आम्ही हे घेतलेलं आम्ही आता फोकस उभं राहून खातो. मग पुढे जाऊ. मग पुढे आपण भेटू. चला बघू शकतात की आम्ही प्रसाद घेतलेला आहे. तर खायला जागा नव्हती म्हणून आम्ही ते या अशा वडाच्या झाडाखाली आलेले बसायला. हे बघा मी आणि साहेब. आता
प्रसाद खातो आणि पुढच्या पण मी बोललो की अजून एक गोष्टीचा ब्लॉग बनवतोय, तर तो पण ब्लॉग बनवतो. म्हणजे आता खाऊन सुरुवात करतो ब्लॉगला, मग तोपर्यंत स्टे ट्यून. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता माझ्यासोबत मंथन पण आलेला आहे आणि इथे मी वायकेश्वरला जसा मी सकाळी व्हिडिओ काढली होती सेम तुम्हाला रात्रीचे सीन दाखवायचे होते की इथे जागरण गोंधळ चाललेलं असतं, त्यामुळे आम्ही इथे आलेलो आहे. आता समोरच मंदिर तुम्ही बघू शकतात. हे बघा रात्रीचा असा काहीतरी व्ह्यू आहे इकडे. तर आम्ही आता पुढे पुढे चाललेलो आहे, तर तुम्हाला बाकीचा सीन दाखवतो, तोपर्यंत स्टे ट्यून. घेऊ त्याला घेऊ. आणि इथे तीन येल्लो वाली.
माझा गुरुभाव तुझे नाती चेल्याने तुझ्या चेल्याने 100 रुपये दिले आधी नाही शक्की बेल बडे बेल का
टाके पडते उद्या तुमचा गल्ला होईल मग त्यात किती चिल्लर गोळा करा हात जोडले बाबा शरम लाज लज्जा काहीतरी खंडोबाचं विसरलं सगळं ते विसरला माणसात परत आलाय बाबा अरे हेलिकॉप्टर मारतो मम्मी गाणं टाकणार नाही तर पावर खावडीने तोडल्या चिप्पांनी तोडले लंगर